सर्वांना सप्रेम नमस्कार, सप्रेम जय भीम। आज आपण बहुजन संघटक या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी मी पुन्हा एकदा एक गहन विषय घेऊन या ठिकाणी आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी आलेलो आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशातील आणि राज्यातील राजकारण आणि लोकशाही आणि त्याचबरोबर संविधान यांचा जो संभ्रम निर्माण झालेला आहे एकमेकाच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून, तो संभ्रम अति टोकाला या 2024च्या काळामध्ये गेलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आज जो आपण विषय घेतलेला आहोत तो विषय म्हणजे आजच्या राजकारणातील घराणेशाही लोकशाहीच्या नावावर अल्पसंख्याकांवरती सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम करते। हा विषय अति महत्वाचा आहे। यामध्ये आपल्याला विश्लेषण करत असताना समजून घेणं गरजेचं आहे की पूर्वी म्हणजेच जेव्हा जगाने दुसऱ्या महायुद्धानंतर लोकशाहीला स्वीकारलं, त्या अगोदर जगाने या जगामध्ये सत्तेचे अनेक प्रयोग करून पाहिले होते। त्यामध्ये पुरोहितशाही असेल, सरंजामशाही असेल, राजेशाही असेल, हुकुमशाही असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता प्रकार ही धर्मसत्तेवर अवलंबून होते, धर्माच्या कायद्यानुसार अवलंबून असल्यामुळं जवळपास 4,500 वर्षापासून या देशातून आणि जगातूनच एकंदरीत लोकशाही हद्दपार झालेली होती। आणि लोकशाहीच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या सत्ता प्रकाराने मानवी हक्काच्या रक्तरंजित क्रांत्या कधीही थांबवू शकल्या नाहीत। आणि त्यामध्ये मग इसवी सन पूर्वची 23 ते 50 ची एरुकागिरीची सुधारणा असेल पहिली, त्याचप्रमाणे अमेरिकन राज्यक्रांती असेल, अमेरिकन यादव युद्ध असेल, रशियन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, हे एकंदरीत सर्वच मानवी हक्काचे जे लढे लढल्या गेले आणि त्यातून जे रक्तरंजित पाठ वाहिले, त्याचं मुख्य एकमेव जर कारण असेल तर ते कारण म्हणजे अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक यांच्यामधील सत्ता संघर्ष आणि यांच्यामधील अत्यावश्यक, आवश्यक आणि सुखाच्या गरजा शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, हेच मुख्य कारण या संपूर्ण रक्तरंजित क्रांतीच्या कारणामध्ये समाविष्ट। म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या दोघांमधला संघर्ष हा काही आजचा नाहीये, याला प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये पुरावे सापडतात। आणि जेव्हा दुसऱ्या महायुद्धापर्यंत हे सर्व सत्ता प्रकार जेव्हा अपयशी ठरले, सर्वच सत्ता प्रकाराने पहिलं महायुद्ध रोखू शकले नाही, दुसरं महायुद्धही रोखू शकले नाही, तेव्हाच जगाला कुठे लोकशाहीचं महत्व कळालं। आणि त्यामध्ये संपूर्ण जगाने दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या बाजूने लोकशाही देश एकवटले, त्याचप्रमाणे रशियाच्या बाजूने साम्यवादाचे देश एकवटले आणि दोन्ही अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध होऊन एक प्रकारे त्या ठिकाणी लोकशाहीला पुरस्कृत असा मेजॉरिटीचा देशांचा समूह त्या जगामध्ये निर्माण झाला। आणि त्याच माध्यमातून जवळपास युनोची स्थापना झाली आणि युनोने सुद्धा 10 डिसेंबर 1948 ला मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित करून लोकशाही बळकट करण्याचं काम केलं। एकंदरीत सांगायचं तात्पर्य असं, जरी जगाने आणि त्यातल्या त्यात आपल्या देशाने सुद्धा लोकशाही स्वीकारलेली असली, पुरस्कृत केलेली असली, तरी सुद्धा अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं
तर अमेरिकेमध्ये सुद्धा 1776 अमेरिका स्वतंत्र झाली खरी, परंतु स्वातंत्र्याच्या नंतर अवघ्या 65 वर्षात, अवघ्या 75 वर्षात 1865 मध्ये याच लोकशाहीला अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याकाच्या गुलामगिरीच्या या प्रणालीमधून अमेरिकेची दोन शकले पडली आणि त्यामध्ये दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका ही दोन शकले पडली आणि दोन्ही शकले दक्षिण अमेरिकेला काळ्यांची गुलामी अभिप्रेत होती, तर उत्तर अमेरिकेला लोकशाही अभिप्रेत होती, जी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्वावर आधारलेली होती. परंतु अल्पसंख्याकांना आपले गुलाम करण्याची जी दक्षिण अमेरिकेची जी विचारसरणी होती, ती विचारसरणी अमेरिकेच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या 75 वर्षामध्ये उफाळून वर आलेली होती आणि ती विचारसरणी संपूर्ण काळ्यांना आपली गुलाम बनविण्यासाठी एकनिष्ठ होऊन दक्षिण अमेरिका यांनी संपूर्ण उत्तर अमेरिकेच्या लोकशाही तत्वांच्या विरोधात आपलं रणशिंग फुंकलं आणि 1865च्या काळामध्ये अवघ्या 75 वर्षामध्ये उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये एक प्रकारे यादव युद्धाची सुरुवात झाली आणि त्या यादव युद्धामध्ये एका बाजूने उत्तर अमेरिकेकडून अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष नेमकेच विराजमान झालेले असताना त्याच काळामध्ये दाक्षिणात्यांनी म्हणजे दक्षिण अमेरिकेने या उत्तर अमेरिकेच्या विरोधामध्ये रणशिंग युद्धाचं फुंकलं. त्यावेळेस अब्राहम लिंकननी संपूर्ण जगाला आणि विशेषतः उत्तर अमेरिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील नागरिकांना आवाहन केलं की लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि तिला वाचवणं आणि तिचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. हे जेव्हा आव्हान त्यांनी केलं त्यावेळेस उत्तर अमेरिकेने त्या दक्षिण अमेरिकेच्या विरोधात युद्ध 6 वर्ष चाललं आणि 6 वर्षानंतर दक्षिण अमेरिका पराभूत झाली, उत्तर अमेरिका जिंकली. त्यामध्ये लोकशाहीच्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाचा विजय झाला आणि गुलामगिरीचा म्हणजे लोकशाही विरोधी तत्वांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि तेव्हापासून अमेरिका खऱ्या अर्थाने आजपर्यंत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आली. आज अमेरिकेमध्ये ह्या काळ्या आणि गोऱ्याचा बिलकुल त्या ठिकाणी भेद नाही. भेदाचं नाव जरी काढलं तरी त्या ठिकाणी शिक्षा होते. एवढ्या मोठ्या अनुभवातून आलेली अमेरिका, ज्या 1776 जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस पेन, थॉमस जेफरसन या 4 युवकांनी अमेरिका स्वतंत्र केली होती, स्थापन केली होती आणि लोकशाहीला त्या ठिकाणी पुनरुज्जीवन देण्याचं काम अमेरिकेकडून या 4 महामानवांनी केलं होतं. परंतु अवघ्या 75 वर्षात त्या गुलामगिरीच्या नावाखाली अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक हा लढा त्या ठिकाणी लढला गेला आणि पुन्हा एकदा लोकशाहीच्या तत्वांचा विजय झाला. म्हणूनच अमेरिका आज आर्थिक महासत्ता म्हणून. या तुलनेमध्ये आपल्या देशाचा जर विचार केला तर आज जवळपास 75 वर्षामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या आणि संविधानाच्या अंमलबजावणीच्या नंतरच्या या 70 ते 75 वर्ष 74 वर्षामध्ये आम्ही या लोकशाहीला कोणत्या रूपाने पाहतोय. लोकशाही ही कुठल्या देशाची निदास नसते किंवा एका देशाची मर्यादित नसते, तर ती लोकशाही ही संपूर्ण निर्जीव सृष्टीच्या सहाय्याने सजीव सृष्टीचं कल्याण कसं साधता येईल यासाठी निर्माण झालेली प्रणाली म्हणजे लोकशाही. आणि ही लोकशाही नैसर्गिक नियमावर आधारलेली, निसर्ग नियमावर आधारलेली स्वातंत्र्य, निसर्ग नियमावर आधारलेले बंधुता, निसर्ग नियमावर आधारलेली न्याय आणि निसर्ग नियमावर आधारलेली समता, या संपूर्ण 4ही लोकशाहीची तत्वे हे निसर्ग नियमावर आधारित असतात. आणि त्यानुसार आपण गेल्या 74 वर्षापूर्वी या भारताने संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीला स्वीकारलं आणि 1952 पासून पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून या देशामध्ये लोकशाहीच्या प्रवासाला सुरुवात झाली. परंतु जसजसं पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते आजपर्यंत या संपूर्ण निवडणुकीचा आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रवासाचा विचार करत असताना लोकशाहीच्या प्रगल्भतेचा चढता आलेख या ठिकाणी हवा होता.
परंतु कारण काही असू द्या, या देशाचं दुर्दैव असं की या लोकशाहीचा चढता आलेख तर बाजूलाच, परंतु उलटा प्रवास या निवडणुकीने आणि या लोकशाहीने गेल्या 75 वर्षांमध्ये केलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ही लोकशाही पहिल्या 5 ते 10 वर्षामध्ये वृद्धिंगत होण्याची चिन्हे दिसत होती, परंतु लागलीच जवळपास 1965 ते 70च्या दरम्यान, त्यानंतरच्या प्रवासामध्ये 1965च्या जवळपास नंतरच्या प्रवासात हळूहळू जी स्वातंत्र्यापूर्वीची जी लोकांची आणि येथील व्यवस्थेची किंवा राजकारण्यांची जी मानसिकता होती, ही मानसिकता पुन्हा एकदा स्वातंत्र्यापूर्वीच्या मानसिकतेला उजाळा देण्यासाठी तिचा वापर होऊ लागला. म्हणजे अर्थात या लोकशाहीला प्रगल्भ न होऊ देता, लोकांच्या मताचा अधिकार आणि मताचं मोल त्यांच्या विवेक शक्तीपर्यंत पोहोचू न देता त्या ठिकाणी त्यांनी धर्माचा आधार घेतला, जातीचा आधार घेतला आणि त्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये लोकांमध्ये त्यांनी या मताच्या अधिकाराला आणि लोकशाहीच्या अधिकाराला आणि लोकशाहीला त्यांनी एक प्रकारे हळूहळू उलट्या गतीने प्रवास करण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये अवघ्या 75 वर्षामध्ये गुलामगिरीच्या नावाखाली उलट प्रवास झाला लोकशाहीचा, अगदी त्याचप्रमाणे आमच्या देशामध्ये अवघ्या 75 वर्षांमध्ये जाती धर्माच्या नावावर उलटा प्रवास करत आणि शेवटी अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक हा लढा जो 1000 वर्षापासूनचा होता, ऐतिहासिक होता, तोच लढा पुन्हा 75 वर्षामध्ये यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. आता लोकशाहीमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे, सुरुवातीला लोकांमध्ये जनजागृती नव्हती, संविधानाची नव्हती, लोकशाहीची नव्हती. पूर्वी जेवढे काही मोजकेच जवळपास 1955-60च्या नंतरचा जर इतिहास जर बघितला, 60-65च्या नंतरचा, तर आपल्या देशाचा नागरिक हा मतदान करत असताना ठराविक ठरलेल्या पक्षाच्या चिन्हावरती आपला मताचा अधिकार, आपली फुली मारायची, आपला शिक्का मारायचा आणि बाजूला व्हायचं, एवढंच काय ते त्या ठिकाणी अस्तित्वात होत. परंतु जेव्हा हळूहळू निवडणुकीच्या माध्यमातून, मताच्या अधिकाराच्या माध्यमातून जसजशी जागृती होत होती तशी, कारण त्या जागृतीमधून लोकांचं सरकार बनतं, लोकशाहीमध्ये सत्तेवर येता येतं, हे निवडून आलेल्या उमेदवाराला सत्तेत जाता येतं, हे जेव्हा समीकरण सर्वसामान्य जनतेला समजू लागलं, तेव्हापासून या संपूर्ण सर्वसामान्य जनतेला या मताच्या अधिकाराचा थोडा महत्वाच्या जागृतीचा परिणाम होत दिसू लागला. परंतु 1965-70च्या नंतर या मताच्या अधिकाराला एक मर्यादा आली. ती मर्यादा म्हणजे एक प्रकारे आपापल्या जातीचे कट्टे, आपापल्या धर्माचे साचे, एकंदरीत आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भेदाचे कट्टे त्या ठिकाणी निर्माण होऊन त्या मताच्या अधिकाराला अमर्याद स्वरूप जे व्हायला पाहिजे होतं ते न होता, हा मताचा अधिकार आणि लोकशाहीतील निवडणूक ही एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गटातटामध्ये निर्माण केली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मताचा अधिकाराचं मोल संविधानातून आपल्याला सांगितलेले त्या दिवशी मी सांगितलं होतं, परंतु याही पुढे जाऊन अल्पसंख्याकांनी विचार करायला पाहिजे होता. आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, त्याचप्रमाणे बौद्ध समाज आहे, दलित समाज आहे. या सगळ्यांच्या अल्पसंख्याकाचा विचार जर केला तर या अल्पसंख्याकाच्या मधली जी शक्ती आहे ती शक्ती नष्ट करण्याचं काम येथील राजकीय पक्षांच्या माध्यमातून, म्हणजे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी अल्पसंख्याकांची शक्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले गेले. यामध्ये जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी त्या दिवशी सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांना गृहीत धरून चालता येत नाही आणि गृहीत धरून जास्त दिवस टिकवता सुद्धा येत नाही. काही मर्यादित कालावधीपर्यंत त्यांना थोपवता येतं, परंतु जेव्हा त्यांच्यातील अस्मिता आणि स्वाभिमान जागृत होईल
आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकाराविषयी जागृती निर्माण होईल, तेव्हा निश्चितपणे या अल्पसंख्याकांमध्ये एवढी स्फोटक शक्ती निर्माण होईल की ती संपूर्ण राज्याची बांधणीच एका दिवसात उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अल्पसंख्याकाच्या शक्तीविषयी जी कल्पना केली होती ती आज आणि यापुढे निश्चितपणे खरी ठरणार आहे. त्याचं कारण असं, त्याचं कारणच हे आहे की आजपर्यंत या 75 वर्षांमध्ये या प्रस्थापित राजकीय पक्षांनी, मग काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा आणखी हे 2 राष्ट्रीय पक्षाच्या व्यतिरिक्त आणखी कुणी असेल, या सर्व पक्षांनी येथील अल्पसंख्याकाच्या संघटन शक्तीला, राजकीय शक्तींना मोडीत काढण्याचं काम केलं. यांच्यामध्ये गटातटाच्या माध्यमातून साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा वापर करून यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातल्या त्यात या प्रस्थापित राजकीय पक्षांनी सुद्धा आपापल्या कौटुंबिक घराणेशाहीचा सुद्धा या ठिकाणी वापर केलेला आहे. विचार करा, जे माजी मुख्यमंत्री असतील, माजी प्रधानमंत्री असतील किंवा माजी मंत्री असतील, या सर्वांनी आपापल्या मुलांसाठी, आपापल्या संततीसाठी यांनी आपापल्या पद्धतीनं राजकीय सत्ता वापर करण्याचा प्रयत्न केला. खासदार असेल तर आपल्या मुलासाठी, मंत्री असेल आपल्या मुलामुलीसाठी. म्हणजे एकंदरीत शेवटी ज्या पद्धतीनं स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्या देशामध्ये अलुतेदारी बलुतेदारी पद्धत होती की लोहाराचा मुलगा लोहारच झाला पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी झाला पाहिजे, मजुराचा मुलगा मजुरच झाला पाहिजे, हीच प्रथा या लोकशाहीच्या नावावरती येथील प्रस्थापित राजकीय पक्षांनी या राजकारणामध्ये आपलाच जग बसविण्यासाठी आपल्याच संततीला पुढे करून एकंदरीत हे राजकीय पक्ष किंवा हे राजकारण यांनी आपल्या घराणेशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. परंतु यामध्ये होतं काय, यामध्ये जे अल्पसंख्याक आहेत, अल्पसंख्याकांना कधी संधी मिळेल, जरी लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांना संपूर्ण अधिकार असले, उमेदवारी अर्ज भरण्याचे अधिकार जरी असले, निवडणुका लढविण्याचे जरी अधिकार असले किंवा वेगवेगळ्या प्रकारे सर्व अधिकार जरी मिळत असले, तरी सुद्धा या ठिकाणी प्रस्थापितांनी जी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली असते, राजकीय परिस्थिती समाजामध्ये, देशामध्ये, वेगवेगळ्या घटकांमध्ये जी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली असते पूर्वीपासून, त्या परिस्थितीला बदल देण्याची शक्ती निश्चितपणे अल्पसंख्याकांमध्ये नसते. आणि याच कारणाचा विचार करून येथील प्रस्थापित राजकीय पक्ष आपल्या राजघराण्याचा वापर करून राजघराणेशाही या ठिकाणी निर्माण करतात. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, अल्पसंख्याकांना राजकीय पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये समावेश करण्यासाठी किंवा सामावून घेण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणतात की आपण आपल्या घरावरती लिहून ठेवायचं भिंतीवरती की आम्हाला शासन करतील जमात म्हणायची. अगदी खरंय, परंतु त्यासाठी आम्हाला त्याग पाहिजे. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्या 3ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आणि त्या मानाने आपण काही प्रमाणात सुद्धा आपण त्यामध्ये प्रगती केलेली आहे. परंतु आमच्यामध्ये म्हणजे अल्पसंख्याकांमध्ये, मग कुठल्याही समाजाचे असो, अल्पसंख्याकांमध्ये जेव्हा एकीची भावना किंवा एकीचं बळ एके ठिकाणी एक वाटतं, त्या ठिकाणी निश्चितच आपला विजय झाल्याशिवाय राहत नाही. याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे की लोकसभेच्या एका 1998च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस जवळपास त्या ठिकाणी आंबेडकरी समाज संपूर्ण एकीकरण झालं होतं आणि जवळपास 4 खासदार लोकसभेचे सदस्य होऊन त्या ठिकाणी संसदेमध्ये पोहोचले होते. ही एकीची ताकद आहे, एकीचं बळ आहे. अल्पसंख्याकांना सुद्धा ही संधी आहे, परंतु सामदान दंडभेदाच्या कूटनीतीच्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या या कूटनीतीला बळी न पडता आपण निश्चितपणे त्यामध्ये शक्ती एकवटून काम करू शकतो. परंतु तरी सुद्धा या संपूर्ण प्रस्थापित राजकीय पक्षांनी
आपली घराणेशाही एवढ्या मजबूतीने चालवलेली आहे की आपल्याला त्या ठिकाणी आपले प्रयत्न कमी पडत आहेत. आम्हाला आमचे हक्क हिरावून घेण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये आलेली आहे. आज आपण पाहतो या 2024च्या निवडणुकीमध्ये आज जवळपास आपल्या काँग्रेस पक्षाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी शंकरराव चव्हाण माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री होते. माजी मंत्री असताना त्यांचा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री, पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा मुख्यमंत्री पद, नंतर महसूल मंत्री पद. म्हणजे हे राजकीय पक्षांची, प्रस्थापित राजकीय पक्षांची ही नेते मंडळी जी आहे ती निश्चितपणे एवढ्या खालच्या स्तराला जातील की त्या ठिकाणी ते कुठल्याही मुख्यमंत्री पदावर असलेला माणूस महसूल मंत्री पद घेऊ शकतो. किती लाजिरवाणी गोष्ट. जर समजा प्रधानमंत्री पदावर असलेला माणूस किंवा मोठ्या पदावर असणारा राजकीय पक्षातला किंवा सत्तेवर असणारा माणूस जर समजा खालच्या पदावर काम करत असेल तर याचा अर्थ निश्चितपणे आम्ही स्वाभिमान विकलेला असतो त्याचं, आणि स्वाभिमान विकून आम्ही लाचारीचं जीवन करतो केवळ आणि केवळ सत्तेसाठी. हेच या ठिकाणी सांगायचं. आपण पाहतोय की आज 2024च्या निवडणुका लोकसभेच्या होऊन गेल्या. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण एवढं रसातळाला गेलेलं आहे की जवळपास 5-5 टर्म झालेले त्यांच्या, 5-5 टर्म, 25-25 वर्षापासून तोच उमेदवार आणि त्यालाच पुन्हा उमेदवारी. म्हणजे जर तुम्ही देशाची सेवा करत असाल, जर तुम्ही देशाची सेवा करत असाल तर सेवा करण्याची संधी दुसऱ्यांनाही द्या. जर तुम्ही सत्ताकारणाच्या नादी लागून किंवा सत्ताकारणामधून जर मेवा खात असाल तर ती खाण्याची संधी दुसऱ्यांनाही द्या. एवढंच काय, अल्पसंख्याकाच्या माध्यमातून जर विचार न करता तुम्ही अल्पसंख्याकाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, लाभ घेऊन, त्यांच्या राजकारणाचा, त्यांच्या मताचा लाभ घेऊन त्यांना प्रतिनिधित्व न देता जर तुम्ही त्यांच्या मताचा वापर केला तर निश्चितपणे एक दिवस हीच अल्पसंख्याक शक्ती एकवटल्याशिवाय राहणार. जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेने इंग्लंडच्या विरोधात 1756 ते 1761च्या माध्यमातून 1761च्या नंतर जेव्हा अमेरिकेवर इंग्लंडने अनेक जाचक कर लादले होते, ते कर देणार नाही म्हणून अमेरिकेने सांगितलं आमचा प्रतिनिधित्व नाही तर आम्ही तुम्हाला कर देणार नाही. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आमचे प्रतिनिधी नसतील तर आम्ही तुम्हाला कर देणार नाही, अशी अमेरिकेने भूमिका घेतली होती. ही खरी लोकशाहीची, खरी मूलभूत हक्काची ही खरीच शाश्वती आहे. अगदी त्याचप्रमाणे आज आमच्या जवळपास संविधानातील आरक्षणानुसार 131 लोकसभा सदस्य आमचे त्या ठिकाणी जातात खरे, परंतु कूटनीतीच्या माध्यमातून आमच्या अल्पसंख्याकात सुद्धा त्या ठिकाणी राजघराणी येण्यासाठी घराणेशाही निर्माण होत आहे. अल्पसंख्याकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर समजा कदाचित हक्क नव्हे आणि कर्तव्यही नव्हे तर एक तुकडा टाकण्यासारख्या परिस्थितीतून या अल्पसंख्याकाचा जर विचार करत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्या अल्पसंख्याकामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून घराणेशाहीची सुरुवात झाली. म्हणजे राजकीय पक्षातील, प्रस्थापित राजकारणातील ही जी घराणेशाही आहे गेल्या 70 वर्षामध्ये, ही घराणेशाही अल्पसंख्याकामध्ये जाते की काय अशी भीती सुद्धा निर्माण झाली. एक तर अल्पसंख्याकांना स्थान नाहीये. आता बघा, या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा अजित पवार गटांच्या सुनेत्रा पवार ताई पडल्या, पुन्हा त्यांना उमेदवारी देऊन सुद्धा त्या पडलेल्या असताना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना त्या ठिकाणी बसवण्याचं काम सुरू आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की या संपूर्ण प्रस्थापित राजकीय पक्षांना या अल्पसंख्याकाचं काही घेणं देत. आणि यासाठी आपल्या अल्पसंख्याक म्हणजे केवळ आंबेडकरी समाजच नव्हे, ख्रिश्चन समाज आहे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाज आहे, अनेक समाज आहे. या अल्पसंख्याकांनी एकत्रित राहून विचार केला एक गट्टा मतानी आणि आपण त्या ठिकाणी इतरांना निवडून दिलो, परंतु आमच्या अल्पसंख्याकाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी जाऊ शकलं नाही. ही वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे. जेव्हा या
राजकीय पक्षांच्या या माध्यमातून त्यातल्या त्यात विशेष म्हणजे ओबीसी समाज असेल, बहुजन समाज असेल, यांच्या माध्यमातून सुद्धा या प्रस्थापित राजकीय पक्षांनी त्यांच्या मताचा वापर करून घेतला आणि त्यांना प्रतिनिधित्व थोड्याफार प्रमाणात दिलेले आहे. परंतु ज्या पद्धतीनं त्यांना डावलता येईल अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी डावलण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत गेल्या या 74 वर्षाच्या भारताच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये एकंदरीत लोकशाही पुन्हा एकदा उलट्या प्रवासाला जाते की काय ही भीती निर्माण झाली. सॉक्रेटिस म्हणतो की राजकारणी माणसाला तत्वज्ञानी बनवता येणार नाही, परंतु तत्वज्ञानी माणसाला राजकीय सिद्धांतावर राजकारणी बनवता येते. हालाकी लोकशाही आजची जी लोकशाहीतील राजकारणी किंवा राजकारण ही जी व्याख्या आहे, या राजकारणी व्याख्याचे किंवा राजकारणाच्या व्याख्या ही साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीवर आधारलेली आहे. आणि म्हणून या तत्वावर आधारलेली ही राजकारणातली लोकशाही आम्हाला एका वेगळ्या गरीब आणि श्रीमंतीच्या दरीकडे कोरोनाच्या गतीने ओढून नेणार आहे. परंतु सॉक्रेटिसच्या माध्यमातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार जर विचार केला तर तत्वज्ञानी माणसाला राजकारणामध्ये राजकीय सिद्धांतावर आधारित सत्तेमध्ये सहभागी होता येते, लोकशाहीत सहभागी होता येते आणि कूटनीतीला बाजूला करून लोकशाहीला शुद्ध सुद्धा करता येते. ही एवढी मोठी ताकद संविधानामध्ये आहे, लोकशाहीच्या विचार प्रणालीमध्ये. परंतु आम्ही या लोकशाहीला आणि संविधानाला समजून न घेतल्यामुळं आज आमची ही अवस्था आहे. आपण पाहतोय या संपूर्ण 74 वर्षाच्या इतिहासामध्ये एकूण एकच पक्ष राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये सत्तेवर बसलेले आहेत. त्यातल्या त्यात डबल इंजिनचं सरकार म्हणून राज्यामध्ये सुद्धा सरकार येतं. परंतु या सरकारच्या सत्तेच्या माध्यमातून जरी संविधानामधून राज्यपालांना आणि राष्ट्रपतींना अधिकार दिलेले असले की 12 खासदार हे नियुक्त करण्याचे अधिकार आहेत, 12 आमदार राज्यपालांना नियुक्त करण्याचे अधिकार आहेत आणि हे आमदार किंवा हे खासदार अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना आहे. जरी तसं असलं तरी सरकारमध्ये केंद्र किंवा कार्यकारी मंडळामध्ये त्या पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळतच असं नाही. आणि जरी मिळालं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना वरिष्ठांच्या माध्यमातून किंवा त्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून त्यांना त्यांचे गुलाम बनूनच काम करावं लागतं. ही वस्तुस्थिती मात्र या ठिकाणी मान्य करावी लागते. आज आपण पाहतोय सामाजिक न्याय विभाग किंवा सामाजिक न्याय मंत्रालय जरी राखीव याच्यामधून जरी असलं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याच मर्जीचा, त्यांच्याच म्हणजे केंद्र प्रमुखाच्या मर्जीचा, केंद्र सरकारच्या मर्जीचा किंवा प्रधानमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या मर्जीचा त्या ठिकाणी असेल. परंतु त्या ठिकाणी बसलेला जो असेल तो मात्र त्यांचा गुलामच असतो, एवढं मात्र या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्या चाकुरी पद्धतीच्या पलीकडे त्यांना जाताच येत नाही. आणि त्याचप्रमाणे या देशातील आणि एकंदरीत राज्यातील जर विचार केला तर आजचं राजकारण ही फार मोठ्या एका एकाधिकारशाहीकडे, एका वर्गाच्या एकाधिकारशाहीकडे झुकायला लागले आणि बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यामध्ये दरी निर्माण होण्याचं काम या ठिकाणी सुरुवात झाली. आपण पाहतो की जेव्हा आम्ही ज्या काही राखीव जागा आहेत त्या राखीव जागांच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून देतोय, निवडून दिल्याच्या नंतर त्या उमेदवारांनी हा विचार आजपर्यंत कधी केलेला नाही की या राखीव जागेमधून मी निवडून आलेला असताना संविधाननिष्ठ मी कसा असलो पाहिजे आणि माझ्या समाजाच्या विकासाचं किंवा माझ्या समाजाच्या प्रगतीचं किंवा आर्थिक समता स्थापन करण्यासाठी, त्यांचं आर्थिक मानांकन उंचावण्यासाठी मी काय केलं पाहिजे याविषयी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव तो विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये
मांडत नाही, तर उलट जो तो ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाचा पक्ष आदेश मानूनच गुलामीचं जीवन जगतो. ही वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून प्रत्येक आमदार आणि प्रत्येक खासदाराला मुभा दिलेली आहे की त्यांनी कुठल्याही देशाच्या किंवा त्या राज्याच्या विकासाचा एखादा आराखडा तयार करून त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडावा आणि सभागृहात मांडून त्या सभागृहाचं लक्ष वेधून घेऊन आणि त्या लक्ष वेधून घेऊन त्या प्रामाण्यातून कायद्याची निर्मिती व्हावी, एवढे स्वतंत्र अधिकार संविधानातून दिलेले असताना सुद्धा आमचा त्या ठिकाणचा जो सभासद आहे, आम्ही निवडून दिलेला जो प्रतिनिधी आहे, तो प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा आदेश मानून या सर्व अधिकाराला त्या ठिकाणी जगाच्या विषयावर टाकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की येथील सर्वच पक्ष, काँग्रेस पक्ष घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घ्या, त्यांचे 2 गट घ्या, शिवसेना घ्या, भाजप घ्या, एकंदरीत सर्वच राष्ट्रीय आणि राज्याच्या प्रादेशिक पक्षांनी आपापल्या सत्ता काबीज ठेवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी साम दाम दंड भेदाच्या कूटनीतीचा वापर करून आपल्या घराणेशाहीला जपण्याचं काम या संपूर्ण राजकीय पक्षांनी केलेलं आहे. आणि यामुळं झालं काय, यामुळं खरी लोकशाही प्रगल्भित न होता पुन्हा एकदा आम्ही एका अराजकतेच्या दिशेनं वाटचाल करतो का काय, ही भीती निर्माण झाली. कारण देशाचा जर विचार केला तर त्या देशाच्या विकासामध्ये, आर्थिक विकासाचा जर विचार केला तर एक उदाहरण मला सांगावं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील 109 ते 112, 109, 110, 111 आणि 112 या 4 अनुच्छेदानुसार केंद्र सरकारला एक घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य दिलेलं आहे. आणि ते कर्तव्य असं की देशाचा राज्यकारभार करताना तुम्ही अजिबात कर्ज काढायचं नाही. एक उदाहरण देणं गरजेचं आहे. देशाचा राज्यकारभार करत असताना तुम्ही कर्ज काढायचं नाही, आणि कर्ज काढायचं असेल तर त्याला नियम व अटी लागलेले आहेत. कर्ज तर काढायचंच नाही देशाचा राज्यकारभार करताना, परंतु जर गरज पडली अति आवश्यक तर त्यावेळेस कर्ज काढण्याची सुद्धा मुभा दिलेली आहे. ती कोणती, की जर आपल्या देशावर परकीय शत्रू राष्ट्रानं आक्रमण केलं, कोरोना सारखी जागतिक महामारी आली, देशात अराजकता माजली, अशा नैसर्गिक आपत्ती आली, अशा कुठल्याही कारणानं जेव्हा देशाची तिजोरी कमी पडते त्यावेळेस कर्ज काढण्याची मुभा दिलेली आहे. परंतु ते करत असताना हेही त्यासोबत सांगितलेलं आहे की कर्ज काढल्याच्या नंतर त्या कर्जाची परतफेड, मुद्दल आणि व्याजासहितची परतफेड येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तजवीज केली पाहिजे. अन्यथा त्या कर्ज काढण्याला अर्थ राहणार नाही किंवा मग आपला देश कर्जबाजारी होण्यासाठी माउंट एव्हरेस्ट निर्माण होईल. एवढं सांगितलेलं असताना येथील राजकीय पक्षांनी या संविधानातील या 395 कोहिनूर हिरे जे आहेत या सगळ्यांना मुठमाती दिली आणि सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा वापर करून या ठिकाणी आपली सत्ता, कर्ज कितीही काढो जनता मरेल, कर्ज कितीही काढा आणि कितीही विकास योजना राबवा, त्या योजना त्यांच्यासाठीच कामात येतात. कारण त्या ठिकाणी गरीब आणि श्रीमंतीची दरी निर्माण होण्यामध्ये या योजनाचा त्या ठिकाणी परिणाम जाणवतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या राजकीय पक्षांनी सर्वच राजकारणामध्ये निश्चितपणे आपल्या आमदारांच्या, खासदारांच्या, माजी मंत्र्यांच्या, आजी मंत्र्यांच्या या सगळ्याच राजकीय कारणांनी त्यांच्या राजघराण्याला, त्यांच्या घराणेशाहीला त्यांनी महत्व दिलं. एखादा आमदार असा की त्याचा मुलगा आमदार किंवा त्याचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य किंवा त्याचा मुलगा नगरसेवक, ही जी संपूर्ण राजघराण्याची जी शाही आहे, घराणेशाही जी राजकीय पक्षामध्ये प्रस्थापित निर्माण झाली, त्यामुळं संपूर्ण देश एका बाजूला केवळ निवडणुकीपुरतीच संविधान आणि लोकशाही समजल्या गेली आणि केवळ निवडणुकी आणि मतदानापुरतीच संविधान आणि लोकशाही आणि संपूर्ण प्रक्रिया समजल्या गेली, आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनता ही अशा गैरसमजामध्ये वावरती की संविधान, ही लोकशाही, त्या निवडणुका आणि या संपूर्ण मतदान प्रक्रिया या संपूर्ण आपल्यासाठी नाहीत किंवा आपला फक्त 5 वर्षातून एकदा वापर होतो एवढ्यासाठीच आपली आवश्यकता या देशाला आहे. आणि असा गैरसमज झाल्यामुळे
आज सर्वसामान्य जनता आणि त्यातल्या त्यात अल्पसंख्याक लोक त्या ठिकाणी या लोकशाहीपासून अलिप्त होत आहेत. आज आपण पाहतो, आज संपूर्ण देशामध्ये सरासरी 60% वर मतदानाची प्रक्रिया पोहोचलेली नाही. काय कारण असेल बरं? आज 100% मतदार आहेत आणि 100% मतदारामध्ये केवळ 60%च मतदार त्या ठिकाणी मतदान करतात आणि त्या 60%पैकी 15 ते 20%, 60%पैकी 60%ला आपण 100% समजू आणि त्यापैकी 15 ते 20% मताच्या अधिकारावर केंद्रातील आणि राज्यातील सरकार निर्माण. म्हणजे याचा अर्थ काय की लोकशाहीमध्ये ती प्रगल्भ न झाल्यामुळे, संविधानाची लोकशाहीची जागृती न झाल्यामुळे केवळ आणि केवळ 10 ते 15% मतदारांवरती संपूर्ण देशाचं आणि राज्याचं सरकार निर्माण होते. म्हणजेच आम्ही लोकशाहीतून 85 ते 80% मतदार अलिप्त आहेत. 80 ते 85% लोक या सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ही सर्वसामान्य जनतेची एक भ्रम झालेला आहे. कुठला? की आमच्या मताचं मोलच नाही. आपण पाहिलं महाराष्ट्राच्या गेल्या 2 वर्षाच्या 3 वर्षाचं राजकारण पाहिलं. पक्षांतर 10व्या अनुसूचीतल्या, संविधानातील 10व्या अनुसूचीतील पक्षांतर बंदीच्या कायद्यांचं उल्लंघन आपण पाहिलं. आज मी जर समजा एखाद्या पक्षाच्या किंवा एखाद्या उमेदवाराला मी निवडून दिल्याच्या नंतर एका व्यक्तीने मला प्रश्न विचारलेला आहे की सर, मी शिवसेनेच्या उमेदवाराला मी निवडून दिले आणि तो उमेदवार शिवसेनेचा म्हणून मी निवडून दिलेला आहे, परंतु त्यांनी दुसऱ्या गटामध्ये प्रवेश केल्यामुळं माझ्या मताचा अधिकार अनादर झालेला आहे. तर माझ्या मताचा अनादर झालेला हे लोकशाहीमध्ये कितपत योग्य आहे? त्यासाठी मी स्पष्ट सांगितलं की 10व्या अनुसूचीच्या पक्षांतरबंदी कायदा हा मजबूत असला पाहिजे. आज आमच्या मताचा अनादर तर फार प्रकारे झालेला आहे. एक तर ईव्हीएम आमचा अनादर केलेला आहे, आमचा मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे आणि इकडून तिकडून जरी थोड्याफार 10-5% आम्हाला भेटलेला असेल, 10-5%, तर निश्चितपणे त्या मताचा अधिकार या पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन करून येथील राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी अनादर करून टाकले. म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य की एक तर या संपूर्ण राजकीय पक्षांनी राजघराण्याच्या माध्यमातून आपलीच सत्ता निर्माण व्हावी यासाठी गेल्या 74 वर्षात प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे येथील पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन करून यांनी लोकशाहीचा आणि संविधानाचा आणि मताच्या अधिकाराचा अनादर केला. या एकंदरीत या संपूर्ण गोंधळाचे, या संपूर्ण घराणेशाहीच्या माध्यमातून लोकशाहीतून ठोकशाही निर्माण करण्याच्या पद्धतीमुळं आमच्या देशात आणि राज्याचं भविष्य काय असेल, भवितव्य काय असेल याचा जर विचार केला तर आज आम्हाला एक प्रकारे अल्पसंख्याकावरती या प्रस्थापितांनी राजघराण्याच्या माध्यमातून अन्याय केलेलाच आहे. उलट त्यांनी आम्हाला या भेदामध्ये भेदवण्याचं काम किंवा भेदामध्ये छेद न देता या भेदांना वाढवण्याचं काम यांनी केल्यामुळं आज आमची ही अवस्था आहे की जी केवळ आम्ही यूज अँड थ्रो या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. आणि अशीच जर परिस्थिती पुढे वाढत गेली तर निश्चितपणे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या अल्पसंख्याकांची स्फोटक शक्ती या दिशेने आम्ही वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी आक्रमक आंबेडकरी बाणा ज्या पद्धतीनं कूटनीतीला संपवण्यासाठी भीमा कोरेगावचा लढा दिलेला आहे, अगदी त्याचप्रमाणे ती वेळ येऊ नये, परंतु आणण्याची वेळ जर तुम्ही आणली तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला तेही करण्याची वेळ येणार आहे. आपण पाहिलं या निवडणुकीच्या पूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारामध्ये संविधान विरोधी शक्तीनं कशा पद्धतीनं गेल्या 5 वर्षांमध्ये कार्य केले
त्यामध्ये सेंट्रल विस्टाचं उद्घाटन राष्ट्रपतीच्या हस्ते न करता एका धर्मसत्तेच्या माध्यमातून वापर करण्यात आला. एका धर्माचं प्रतीक म्हणून, सेंगोईचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी वापर करण्यात आला आणि पूर्ण तयारी करून संविधान बाजूला फेकण्याचं काम सुद्धा त्यांनी कोरोनाच्या गतीनं चालवलं. परंतु येन प्रकारे कुठल्याही कारणाच्या माध्यमातून अबकी बार 400 पार त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकले नाही. परंतु त्या दिशेनंच त्यांचा प्रयत्न निश्चित होता, एवढं मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्याच माध्यमातून आपण आज आमच्या अल्पसंख्याकाचा वापर, मताचा अधिकार या निवडणुकीपुरत्याच जो 5 वर्षातून एकदा आम्हाला मिळतो, तेवढ्या पुरताच जर आम्ही यूज अँड थ्रोचा तुम्ही जर वापर करत असाल तर आम्हाला निश्चितपणे संघटित होऊन दलित आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि इतर जे काही अल्पसंख्याक आहेत या सर्वांनी मिळून जर निश्चितपणे एकीचं बळ देऊन या सर्व संविधान विरोधी शक्तीला नष्ट करण्याचं काम, या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या राजघराणेशाहीला नष्ट करण्याचं काम निश्चितपणे करू शकेल. परंतु त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संविधानिक मार्गाचा अवलंब आपल्याला करावा लागेल. आणि त्यासाठी केवळ आणि केवळ एकच उपाय असेल, तो म्हणजे संविधान जागृती आणि देशाची प्रगती याच सदराखाली. आणि त्यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती काम करावं लागणार आहे. कारण हे सर्वच राजकीय पक्ष यांना कुठल्याही अल्पसंख्याकाचं घेणं देणं नाहीये. त्यांचा आर्थिक विकास, त्यांची आर्थिक दुर्बलता कशी न करता, आर्थिक दुर्बलता न हटवता, आर्थिक विकास न करता, त्यांना मानाचं स्थान न मिळता किंवा सत्ताकारणामध्ये त्यांना लाभ न मिळता, एक केवळ आणि केवळ निमित्त म्हणून, संविधानातील बाब म्हणून त्या ठिकाणी एक निमित्त त्या ठिकाणी ठेवलं जातं. जसं आमचे रामदास आठवले निमित्त म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत, अगदी त्याचप्रमाणे राज्यात सुद्धा अनेक निमित्त आहेत. आणि त्या पद्धतीनं जर गेलो, त्या पद्धतीनं त्याचा वापर होत आहे. आणि त्यामध्ये अल्पसंख्याकाचा जो काही अन्यायाचा, अत्याचाराचा जो मिजाज आहे तो त्या ठिकाणी नष्ट होण्याचा मार्ग आहे. आणि त्यासाठी आपण अल्पसंख्याकांनी या सगळ्या बाबतीचा विचार करून ही जी प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत, ज्यांनी राजघराण्याचा वापर करून सत्तेचं राजकारण केलं, त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला या अल्पसंख्याकांनी, दलित, मुस्लिमांनी आणि सर्वांनी मिळून एकत्र येऊन एक राजकीय भूमिका त्या ठिकाणी एकत्र येऊन मांडण्याची गरज आहे. एक दिशा देण्याचं काम आहे. तेव्हाच ही संपूर्ण अल्पसंख्याकांचं बळ या शक्तीला दिसल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचा आपण एक उदाहरण घेतलेलं आहे की आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी जी शक्ती दाखवली, कारण काही असू द्या, पद्धत चुकीची असू द्या, परंतु त्यांनी एकीचं बळ हे जे एकवटलेलं दाखवलं, अशा पद्धतीनं आदरणीय मनोज जरांगे पाटलांच्या त्या उदाहरणाचा दाखला घेऊन आपल्याला सांगावंसं वाटतं की संपूर्ण अल्पसंख्याकांनी, गटांनी एकत्र येऊन शक्ती जर एकवटली तर निश्चितपणे प्रस्थापितांची राजकीय मिजाज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि राजघराणे सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी केवळ आपला वापर करून घेतला यासाठीच नाही, तर अमेरिकेचा इतिहास आहेच. केवळ 75 वर्षामधला आता सांगितल्याप्रमाणे इंग्लंडमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे आणि होती. त्याचप्रमाणे अनेक देशांमध्ये होती, फ्रान्समध्ये तर भरपूर होती. म्हणजे एकंदरीत थोडक्यात सांगायचं की या लोकशाहीमध्ये, संपूर्ण लोकशाही शासन प्रणालीमध्ये अल्पसंख्याकांना गृहीत धरून चालणार नाही किंवा त्यांचा यूज आणि थ्रोचा वापर करून चालणार नाही. हे त्या राजघराणेवाल्यांनी, प्रस्थापित राजकीय पक्षांनी हे समजून घ्यावं. आणि जर समजत नसाल तर आता आमची भूमिका एक वेगळ्या भूमिकेतून आम्हाला ते पाहावं लागणार आहे. लोकशाही जरी लोकांसाठी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता जरी या तत्वावर आधारित असली तरी सुद्धा ती अल्पसंख्याकांना तेवढीच न्याय देते आणि बहुसंख्याकांना सुद्धा त्या ठिकाणी त्याच न्यायानं समजते. त्यामुळं त्या लोकशाही करायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे एक प्रकारे एकीचं बळ मिळते बळ या माध्यमातून पुढे जावं लागणार आहे. याशिवाय दुसरा अन्य मार्ग नाही. आणि शेवटी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आमच्या देशाचं आणि राज्याचं राजकारण हे केवळ आणि केवळ निवडणुकीपुरतं, सत्ताकारणापुरतं, सरकार स्थापण्यापुरतं निर्माण झालेलं आहे, त्या कूटनीतीला आणि त्या एनकेन प्रकारे जी बेरीज वजाबाकी त्या ठिकाणी होते
आणि सत्ता प्रस्थापित होते ही केवळ आणि केवळ लोकशाहीतील वरवरती तेलाचा तवंग आहे. आणि ही अदृश्य ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही समाजामध्ये विकसित होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही ही तेलावरील पाण्यावरील तेलाच्या तवंगाप्रमाणे असते, ती कधीही नष्ट होऊ शकते. अगदी तेच झालेलं आहे. आज आमची राजकीय लोकशाही आणि हे राजकीय स्वातंत्र्य एक प्रकारे नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. कारण या लोकशाहीने, या राजकीय लोकशाहीने देशामध्ये आणि राज्यामध्ये गरीब श्रीमंतीची दरी रुंदावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये महागाई, त्याचे परिणाम महागाई, बेरोजगारी, त्यानंतर नक्षलवाद, अतिरेकवाद, या सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या निर्माण करण्यामध्ये यांचा फार मोठा हातखंडा आहे. आणि त्यांना खरोखरच, कारण या देशातला प्रत्येक नागरिक, तो अल्पसंख्याक असो का बहुसंख्याक, प्रत्येकाने स्वतः समजलं पाहिजे की या देशाचा मालक मी आहे आणि माझं कर्तव्य आहे की या देशामध्ये, देशाच्या तिजोरीमध्ये, राज्याच्या तिजोरीमध्ये जो पैसा पडतो तो माझा आहे आणि त्याचा पुरेपूर खर्च माझ्यासाठीच झाला पाहिजे. कुठल्याही एका राजकीय पक्षांना किंवा कुठल्याही राजकारण्यांना त्या पैशाची किंवा त्या तिजोरीची एकाच ठिकाणी, त्या ठिकाणी वहिती झाली नाही पाहिजे, हे बघण्याचं काम माझं स्वतःच आहे. असं जेव्हा प्रत्येक जण समजेल तेव्हा निश्चितपणे खऱ्या लोकशाहीच्या अधिकाराला सुरुवात होईल. आणि त्यासाठी आपल्याला संविधान समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला लोकशाही समजून घेणं गरजेचं आहे. केवळ निवडणुकीपुरती लोकशाही नाहीये. आज आपण भ्रष्टाचार पाहतो, भ्रष्टाचाराला सुद्धा आपण स्वतः कारणीभूत आहोत. आज अल्पसंख्याकांवर अन्याय होतात, मान्य आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा डबल दोषी असतो. त्यामुळं अल्पसंख्याकांनी कुठल्याही प्रकारचे अन्याय सहन न करता प्रतिकार केलाच पाहिजे. त्यासाठी तन, मन आणि धन अर्पण करून आपली अस्मिता टिकविण्यासाठी थीट बनलं पाहिजे. आणि शेवटी सांगतोय, आज जेवढे काही या फेसबुक लाईव्ह बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून जेवढे काही लोक ऐकत आहेत, आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सुद्धा आजपर्यंत काही चुका करत आलेलो आहोत. ज्या चुका भविष्यामध्ये आपल्याला करायच्या नाहीये, त्या चुका म्हणजे आम्ही आमच्यातच मतभेद निर्माण करून, वेगवेगळे गट निर्माण करून, एकीचं बळ न ठेवता आम्ही त्या ठिकाणी कमी पडत आहोत. एक गीत आहे की असतील जरी अमुचे मतभेद आपसाचे, जय भीमच्या नावावर करू बलिदान जीवाचे, करू बलिदान जीवाचे. अशा पद्धतीनं आपल्याला जाणं आहे, दुसरा याशिवाय पर्याय नाही. आणि अल्पसंख्याकांची स्फोटक शक्ती बनण्यासाठी आम्हाला एकीची आवश्यकता आहे. तेव्हाच येथील राजकीय आणि राजघराणी शाही नष्ट होईल आणि त्यासाठी आम्हाला संपूर्ण तन मन धन समर्पित होऊन काम करावं लागेल. म्हणून या प्रस्थापित राजघराण्यांच्या आणि राजकीय पक्षांच्या घराणेशाहीला नष्ट झालीच पाहिजे आणि त्यासाठी त्यांना आपली स्फोटक शक्ती दाखवून द्यावी लागेल. याशिवाय दुसरा अन्य मार्ग नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम.